काजलच्या डोक्यामधून घडलेला प्रकार हा जातच नसतो. कॅफेमध्ये घडलेला सर्व प्रकार सोहम आणि अनामिका हे दोघं कॅफेमध्ये भेटलेले असतात व सोहम तिच्यावरती ओरडलेला असतो. हा सर्व प्रकार काजलच्या मनातून जातच नसतो. तिचे पूर्णपणे लक्ष नसतं. ती अगदी बेभान होऊन झालेली असते. घरी आलेली सुद्धा तिला माहिती नसतं. इतक्यात संगीताला वाटतं की काजल घरी आली आहे असं म्हणून ती पाणी देऊ लागते. परंतु त्याकडेही तिचं लक्ष नसतं. हे संगीताला जाणवलेलं असतं. संगीता म्हणते, "अगं काजल काय झालं? ठीक आहे ना?" काजल म्हणते, "अगं काही नाही आई, माझं थोडंसं डोकं दुखत आहे ना. आज कॅफेमध्ये खूप काम होतं, खूप कस्टमर होते ना, त्यामुळे असं झालं आहे." असं म्हणत म्हणत काजल ही तिथून निघून गेलेली असते. परंतु हा घडलेला सर्व प्रकार संगीताच्या लक्षात आलेला असतो. ती म्हणत असते की आज खरी बाई न म्हणता काजल चक्क मला आई म्हणाली. म्हणजे नक्कीच कुठेतरी काहीतरी घडलेलं आहे. या प्रकरणाचा शोध मला लावायला हवा. या विचारामध्ये संगीता असते. पाहत आहोत की कला तिच्या रूममध्ये आलेली असते. कारण खाली घडलेला सर्व प्रकार पाहून अद्वैत पटकन त्याच्या रूममध्ये येतो आणि बोर्डवरती काहीतरी लिहित असतो. तो लिहित असतो की कलाला बोलण्याचे मॅनर्स नाही आहेत, एटिकेट्स नाही आहेत. असं म्हणून तो भिन्नतेचा पूर्ण तक्ता आजच्या आज भरून या सर्व गोष्टीचा निकाल लावणार असं त्याने ठरवलेलं असतं व त्याप्रमाणे तो वागत असतो. त्याच्या मागे मागे कला ही रूममध्ये येते आणि म्हणते की "चांदेकर, हे काय चाललं आहे तुझं? या बेसिसवरती तू या सर्व गोष्टी ठरवणार आहेस का?" तो म्हणतो, "हो, खाली काय झालं तू पाहिलं नाहीस का? तुझे बोलण्याचे, वागण्याची पद्धत, तुला एटिकेट्स आहेत का? 4 माणसामध्ये उद्या मीटिंगमध्ये गेल्यानंतरही तू असंच इतक्या मोठ्याने बोलणार आहेत का? तुझ्यामध्ये थोडेही मॅनर्स नाही आहेत. 4 चौघांमध्ये कसं बोलायचं, कसं नाही बोलायचं, आपण कसं प्रोफेशनली वागायला हवं, सोफिस्टिकेटेडली वागायला हवं, ह्या सर्व गोष्टी तुझ्यामध्ये नाही आहेत आणि तू माझ्याकडून बघ, शिकून घे. तर आपण पुढे जाण्यात काहीच अर्थ नाही आहे. या सर्व गोष्टींची भिन्नता ही मला स्पष्ट दिसत आहे. आपल्या नात्यांमध्ये फ्युचर नाही आहे. त्यामुळे आपण आता इथेच थांबू आणि आजच्या आज हा भिन्नतेचा कॉलम जो आहे तो मी पूर्णपणे भरणार आहे." कला म्हणते, "अरे अद्वैत, तू खूप चुकतो आहेस. या सर्व गोष्टी माझ्या एकदा तू ऐकून तरी घे. आपल्यामध्ये भिन्नता नाही आहे, समानता आहे." परंतु अद्वैत तिचं काही ऐकायला तयार नसतो. बिचारी कला ही जे काही घडत आहे ते उघड्या डोळ्यांनी पाहत असते. परंतु येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल की कला समानतेचा कॉलम हा पूर्णपणे कसा भरणार आहे व अद्वैतला कसं समजावणार आहे.